नमस्कार. नोकर भरती या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण आदिवासी विकास विभाग यांच्याकडून जी नवीन भरतीची जाहिरात जाहीर करण्यात आलेली आहे ते जाहिरातीबद्दलची विस्तारित माहिती आजच्या व्हिडिओमध्ये पाहूयात. इथे पाहू शकता, आदिवासी विकास विभाग यांच्याकडून जी नवीन भरतीची जाहिरात आहे, महाराष्ट्र शासन आदिवासी विकास आयुक्तालय महाराष्ट्र राज्य नाशिक यांच्याकडून याच्यामध्ये आदिवासी विकास भवन पहिला माळा गडकरी चौक नाशिक यांच्याकडून जाहिरात देण्यात आलेली आहे. जाहिरातीनुसार आयुक्त आदिवासी विकास महाराष्ट्र राज्य नाशिक ॲडमिनिस्ट्रेटिव्ह कॉस्ट टू साईट युटी इम्प्लिमेंटेशन ऑफ स्कीम या योजनेअंतर्गत राज्य प्रकल्प व्यवस्थापन कक्ष SPMU स्थापन करण्याकरता एकत्रित मानधनावर तात्पुरत्या स्वरूपात केवळ फक्त 11 महिन्यांसाठी खालील नमूद केलेल्या कंत्राटी पद भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध झाल्याच्या दिनांकापासून ते 13 मार्च 2024 दुपारी 5 वाजेपर्यंत आदिवासी विकास आयुक्तालय महाराष्ट्र राज्य नाशिक आदिवासी विकास भवन पहिला मजला गडकरी चौक जुना आग्रा रोड नाशिक येथे आवश्यक कागदपत्रांसह अर्ज सीलबंद लिफाफ्यात स्वीकारण्यात येणार आहे. मुदतीनंतर आलेल्या अर्जांचा विचार केला जाणार नाही. याच्यामध्ये पदे पाहू शकता. पहिलं जे पद आहे अकाउंट एक्सपर्टसाठी एकूण 1 जागा आहेत. त्याच्यानंतर लीगल एक्सपर्ट या पदासाठी एकूण 1 जागा आहे. त्याच्यानंतर पब्लिक रिलेशन ऑफिसर PRO साठी 1 जागा आहे. प्रोजेक्ट असोसिएटसाठी 3 जागा आहेत. अशा एकूण 6 जागांची जी भरती आहे केली जाणार आहे. अर्ज सादर करण्यासाठी तसेच भरावयाची पदे तपशील मानधन शैक्षणिक अर्हता इत्यादी तपशील बघण्यासाठी अधिकृत वेबसाईटवर तुम्ही चेक करू शकता. जे शैक्षणिक पात्रता आहे त्याचबरोबर जी वयाची पात्रता इत्यादीची माहिती जी आहे अधिकृत वेबसाईटवर देण्यात आलेली आहे जाहिरातीमध्ये. याच्यानुसार पाहू शकता, इच्छुक पात्र उमेदवारांनी आवश्यक त्या शैक्षणिक प्रमाणपत्रे व इतर आवश्यक कागदपत्रांसह अर्ज विहित मुदतीत सादर करावा. तसेच मुलाखत आदिवासी विकास आयुक्तालय महाराष्ट्र राज्य नाशिक येथे होणार असून सदरबाबतचा दिनांक आपणास पत्राद्वारे किंवा मेलद्वारे कळवण्यात येईल. म्हणजे जो मुलाखतीची तारीख आहे ते ईमेल IDद्वारे सिलेक्शन झालेल्या उमेदवारांना कळवली जाईल. प्राप्त होणाऱ्या अर्जांपैकी एक अथवा सर्व अर्ज स्वीकारण्याचा अथवा नाकारण्याचा अधिकार आयुक्त आदिवासी विकास यांनी राखून ठेवला आहे. याच्यामध्ये अर्जदार यांच्या कोणत्याही अटी शर्ती ते मान्य करता येणार नाही आहेत. सदरचे पद हे कंत्राटी 11 महिन्यांसाठी असणार आहे. त्याचबरोबर सदर पदांना कोणतेही शासकीय लाभ प्रत्यक्षपणे मिळणार नाही आहेत. तसेच त्यांना कोणत्याही प्रकारची कामे वेतन भत्ते मिळणार नाही आहेत. सदर पदाबाबत निवड समितीचा निर्णय अंतिम राहील. त्याबाबत कोणताही तक्रार करता येणार नाही. अर्ज सीलबंद लिफाफ्यामध्ये सादर करताना लिफाफ्यावर ज्या पदासाठी अर्ज केला आहे त्या पदाचे नाव ठळक अक्षरात नमूद करावे. प्रत्येक पदासाठी तुम्ही स्वतंत्रपणे अर्ज करू शकता शैक्षणिक पात्रतेसह. तर अशा पद्धतीने ही जी पदे आहेत वेगवेगळे विविध पदे आहेत या पदांसाठी तुम्ही ऑफलाईन पद्धतीने दिलेल्या ॲड्रेसवर तुमचा जो बायोडेटा आहे त्याचबरोबर जो अर्ज आहे अर्ज फॉर्म तो पाठवू शकता. त्याचबरोबर इथे अधिकृत वेबसाईट इथे पाहू शकता. याच्यामध्ये जी अधिकृत जी पूर्ण शैक्षणिक पात्रता वगैरेची माहिती आहे त्याचबरोबरची जी नोटिफिकेशन आहे तो लवकरच जाहीर केलं जाईल. याबरोबरच ही जी भरतीची जाहिरात होती यासाठी तुम्ही अर्ज करू शकता ऑफलाईन पद्धतीने. त्याचबरोबर आमच्या भरती अपडेट्स, स्टडी मटेरियल, ऑनलाईन टेस्ट सिरीज, पोलीस भरती प्रॅक्टिस टेस्ट आणि अधिक माहितीसाठी आमच्या नोकर भरतीच्या व्हॉट्सअप चॅनल आणि टेलिग्राम चॅनलला जॉईन करा. त्याचबरोबर नोकर भरतीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.